अध्याय 3 श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीयोध्याय। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य। 1 गताध्यायी कथा सुंदर। स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले। 2 निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करुनी वस्ती, मंगळवेढे सोडिले। 3 मोहोळ माझी वास्तव्य करिता, आप्पा टोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णो। 4 स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उदधी सम। 5 सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरुनी टोळांसी, मागे परतणे भाग पडे। 6 टोळ आज्ञापिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा। 7 टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या। 8 तेथोनिया निघाले, अक्कलकोटाप्रती आले, ग्रामद्वारे बैसले, यतिराज स्वेच्छेने। 9 तेथे एक अविंध होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला। 10 पूर्वपुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्प्याचे गृहाप्रती, स्वामींसी जाणोनिया ईश्वरमूर्ती, चोळप्पा करी आदर। 11 चोळप्प्याचे भाग्य उदेले, यतिराज गृहासी आले, जैसी कामधेनू आपण बळे, दरिद्र्याच्या घरी जाय। 12 पूर्वपुण्य होते गाठी, म्हणूनी घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राजभेटी, परमभाग्य तयाचे। 13 धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्यस्थान, सुरवराजे दुर्लभ चरण, तयाच्या घरी लागले। 14 योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार कितीक राहती, मौन धरिती किती एक। 15 एक चरणी उभे राहून, सदा विलोकिती गगन, एक गिरी गौहरी बैसोन, तपश्चर्या करीताती। 16 एक पंचाग्नी साधन करीती, एक पवनाते भक्षिती, कित्येक संन्यासी होती, संसार अवघा सांडोनी। 17 एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षट्कर्मे आचरिती। 18 एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये। 19 परी जयाचे चरण, दुर्लभ सद्भक्ती वाचोन, केली आसी नाना साधन, भावाविण सर्व व्यर्थ। 20 योगायागादिक काही, चोळप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते। 21 तयाची देखोनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्प्याचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ। 22 तयापासूनी तयाचे धरी, राहिले स्वामी अवतारी, दिवसेन दिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक। 23 तेव्ही राज्यपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असतीजे। 24 अक्कलकोटची प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती, परी तयांचे भाग्य निश्चिती, स्वामी चरणी उदेले। 25 तयापासूनी जगात, त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात, किती एक जाहले। 26 चोळप्प्याच्या गृहाप्रती, आले कोणी एक यती, लोका चमत्कार दावेती, गावात बात पसरली। 27 आपुली भावी प्रख्याती, ऐसे नाही जयाचे चित्ती, म्हणोनिया स्वामी राजयती, बहुधा न जाती फिरवाया। 28 लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुली या नगरात, यती विख्यात पातले। 29 राहती चोळप्प्याचे घरी, दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र। 30 वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलले काय वाणी, गावात यती येवोनी, फार दिवस झाले। 31 परी आम्ही श्रुत पाही, आजवरी झाले नाही,
आता जाओनी लवलाही भेटू तया यतिवर्या. 32 परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शना. 33 राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. 34 सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित. 35 दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी. मग तया हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले. 36 खूण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली तई. 37 सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये. 38 निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण. तयांच्या पादुका शिरी धरोन विष्णू नाचे ब्रह्मानंदे. 39 इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा. 40 श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु.